हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. तर फायनली आज आम्ही निघालो आहेत आलापीमधून कन्याकुमारीला जाण्यासाठी. तर पासून कन्याकुमारीचा डिस्टन्स आहे 291 किलोमीटर आणि गुगल मॅप 7 तास दाखवतं आहे कन्याकुमारीला पोचायला. तर बघूयात कसं काय. खूप छान प्रवास होता हा पण. आणि चला तर बघूयात कसा प्रवास झाला आमचा कन्याकुमारीपर्यंतचा. आपल्या इथे जशी लोक एकविरीला जातात पायी चालत किंवा शिर्डीला जातात, तसं इथे पण त्यांच्या देवाच्या देवळात कुठेतरी चालले होते. भाषेच्यामुळे कळत नव्हतं की कुठे नक्की चाललेत वगैरे. लिहिलेलं होतं त्यांच्या व्हॅनवर गाडीवर वगैरे, पण कळत नव्हतं. सो आता आपण केरळची बॉर्डर क्रॉस करून तमिळनाडूमध्ये प्रवेश करतो आहे. ही चेकपोस्ट आहे, तमिळनाडूचा चेकपोस्ट आहे. तर इथे गाड्या वगैरे चेकिंग होत होत्या, पण ते ट्रक्स वगैरे चेक होते ते छोट्या व्हेकल्स वगैरे चेक नव्हते होत. आणि इथून आपण आता 2 तासांमध्ये कन्याकुमारी बीचवर पोचणार आहोत आणि आपण सनसेटचा व्ह्यू बघणार आहोत कन्याकुमारीला पोचल्यानंतर. सो आता चला बघूयात मग कसं वाटतं आहे, सनसेट कसा दिसला आम्हाला कन्याकुमारीचा. आपण शक्यतो गुगल मॅप फॉलो करतो आणि गुगल मॅपचं असं आहे की एका रस्त्याला जर ट्रॅफिक असली तर गुगल मॅप दुसरा रस्ता दाखवतो. आणि आमच्यासोबत पण तेच झालं. गुगल मॅपने खूप आतमधून रस्ता दाखवला आणि बहुतेक गाड्या, म्हणजे आमच्या पाठीमागे पण गाड्या होत्या आणि पुढे एकच गाडी होती. गुगल मॅप फॉलो करून रस्ता खूप आतमधल्या रोडनी दाखवला आणि ह्या रस्त्याने अशा खूप रस्ता असा खराब होता अर्धा. त्या रस्त्याने आम्हाला जावं लागलं खूप आतून. आणि अर्ध्यातला रस्ता होता तो असा शेती झाडी वगैरे असं आजूबाजूला होता, असा होता. छान होता, पण थोडं मनात भीती होती कारण खूप असं म्हणजे ऑड साईडून जायला सांगत होता मॅप. तर गुगल मॅप फॉलो करताना आपल्याला खूप लक्ष देऊन फॉलो करायला लागणार आहे. सो आता कन्याकुमारीमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही आणि आत्ता डायरेक्टली आम्ही बीचवर गेलो सनसेट पॉईंट बघायला. आणि बीचवर खूप गर्दी होती, खूप पर्यटन वगैरे होते तिथे. आणि पार्किंगला वगैरे होती जागा, व्यवस्थित होती तिथे. आणि पोलिसांची सुरक्षा वगैरे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि इथे सगळे सनसेटचा आनंद घेत आहेत. आणि हा सनसेट आहे कन्याकुमारीचा, आपल्या इंडियाच्या एकदम खालच्या पॉईंटचा. सो खूप छान वाटत होता. I didn't take it, don't let regret it, make me your only one. You choose it, don't lose it, don't
असा सनसेट असा छान एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आमच्या रूमवर. आम्ही होमस्टेच बुक केला होता आणि जस्ट मंदिरापासून म्हणजे कन्याकुमारी मंदिरापासून 5-10 मिनिटांवर अंतरावरच बुकिंग केलं होतं आणि सकाळी पहाटे आपण मंदिरात जाणार आहोत. तर चला बघूया. आणि आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिरात आलेलो आहोत. गर्दी खूप होती कारण सनराईजचा व्ह्यू बघायचा आहे लोकांना. त्याच्यामुळे जोपर्यंत म्हणजे सनराईज होत नाही तोपर्यंत मंदिराचं दर्शन घेऊयात म्हणून आम्ही मंदिरात आलेलो आहोत. ह्या मंदिरात जेंट्स लोकांना विदाऊट म्हणजे शर्टलेस जावं लागतं आणि लेडीजला ड्रेस किंवा साडी जीन्स टॉपमध्ये वगैरे एंट्री देत नाहीत. सो त्याच्यामुळे असं जावं लागतं आणि गर्दी थोडीफार होती पण आम्हाला सनराईज पण बघायला मिळालं. ॲक्च्युली ना इथे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोशूट वगैरे अलाउड नाही आहे. सो तुम्हाला प्रॉपर अशी व्हिडिओ नाही मिळणार देवळातली. पण थोडंफार तुम्हाला जेवढं आम्हाला शूट करता आलं तेवढं आम्ही शूट करून दाखवलं तुम्हाला. सनराईज बघण्यासाठी गर्दी बघा तुम्ही किती होती. खूप पर्यटकांनी गर्दी केलेली होती. सनराईज ॲक्च्युली झालेलं पण ते ढगांच्यामुळे दिसत नव्हतं. पण तरीसुद्धा लोकांची बघण्याची जी आतुरता होती त्याच्यामुळे खूप वेळ थांबून होते लोक. आणि सनराईज थोडा झाला त्याच्यानंतर बघितलं आणि मग आम्ही थोडीफार शॉपिंग केली. घरी येताना काहीतरी घेऊन यायला पाहिजे गिफ्ट्स आपल्या फॅमिली मेंबर्सला वगैरे. तर आम्ही इथे शॉपिंग केली थोडीफार साड्यांची वगैरे आणि खूप बार्गेनिंग करायला लागते तुम्हाला. तर तिकडे गेल्यानंतर लक्षात ठेवा की बार्गेनिंग करायची आहे. सो आता हा परतीचा प्रवास आम्ही स्टार्ट केला आहे कन्याकुमारीवरून ठाण्याला येण्यासाठी. आणि तुम्ही जर CNG भरलेला नसाल गाडीमध्ये तर कन्याकुमारीमध्येच भरा कारण कन्याकुमारीपासून जवळजवळ म्हणजे 3 तास जवळजवळ लागले आम्हाला. 3 तासांपर्यंत 200 ते 300 किलोमीटरपर्यंत तुम्हाला CNG पंप अवेलेबल नाही आहे. सो तुम्ही तेवढं हे करा. आणि रस्त्यात ना आम्ही थांबलो होतो हायवेला नारळ पाणी पिण्यासाठी. तर तिकडे ना आपल्या इथे जसा नीरा मिळतो तसं नीरा पण त्या नीऱ्याच्या मध्ये पण त्यांनी ताडगोळा टाकलेला होता आणि नारळाचं पाणी आणि ग्लासमध्ये नाही देत हे लोक. हे लोकांना ते ताडीच्या किंवा माडीच्या पानाचं आहे ना एक असं कटोरा टाईप बनवतात आणि त्याच्यात देतात. खूप छान टेस्ट होती आणि एकदम नॅचरली वाटत होतं. एकदम सगळं खूप मस्त होतं. कन्याकुमारीवरून निघाल्यानंतर आम्ही होसूरमध्ये बँगलोर सिटीमध्ये हे स्टे केला 1 रात्र आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला जायला निघालो. आणि कोल्हापूरला आम्ही आता महाराष्ट्र राज्यात एंट्री केली आणि आता कोल्हापूरला थोड्या वेळात पोचू. आम्ही हॉटेलला चेक इन केल्यानंतर मस्त असा तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारला रात्री आणि त्याच्यानंतर सकाळी पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही मस्त छान सकाळ महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवासाला निघालो. आणि इथून निघाल्यानंतर असं खूप छान असं मनाला समाधान वाटत होतं. फिरायला तर आपण जातो खूप आनंदच येतो. फिरण्यात जी मजा असते ती खूपच छान असते. पण जसं खूप जास्त दिवस होतात तशी घराची आठवण यायला लागते. तसंच काहीसं झालेलं आमचं. आणि फायनली आम्ही 10 दिवसानंतर आम्ही घरी पोचणार होतो. तर 4:30 ते 5 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचलो. तर आमची कशी वाटली ही पिकनिक नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.